नमस्कार, DSP क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवीन डिझाईन बनवणार आहोत। या डिझाईनचा उपयोग आपण सजावटीसाठी करू, देवघरापुढे ठेवण्यासाठी, तसेच बॉर्डरला पट्टी म्हणून वापरण्यासाठी। आणि याचे जर दोन भाग आपण बनवले तर हे जोडून आपण समई खाली पण याचा यूज करू शकतो। हे पूर्ण फ्लावर तयार होते। आता हे बनवताना आपण जसं मध्ये जर येलो कलर घेतला असेल तर याच्या कडांना जो डार्क कलर होत जाईल तो शेड द्यायचा आहे। जर येलो भरला असेल तर त्याच्यानंतर दोन पाकळ्यामध्ये ऑरेंज, त्याच्यानंतर रेड आणि त्याच्यानंतर जो आपल्याकडे डार्क कलर अवेलेबल असेल, मरून किंवा अदर कोणताही, तो भरायचा आहे। आणि पाकळीला मध्ये जर आपण डार्क ग्रीन कलर भरला तर एकदमच अतिउत्तम छान दिसेल। आणि आता हे आपण पूर्ण केल्यावर बघा तुम्ही की कसं दिसेल। आता येलो कलर आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे। यानंतर आपण ऑरेंज कलर घेऊया। नेक्स्ट डार्क कलरसाठी आपण ऑरेंज हा सिलेक्ट केलेला आहे। व्यवस्थित चिटकवताना आपण व्यवस्थित चिटकवणे गरजेचे आहे। मी दरवेळी तेच सांगते की चिटकवणे गरजेचे आहे, कारण समोरचा आपले पैसे देऊन वस्तू खरेदी करतोय तर आपण बी क्वालिटी देऊन चांगलीच त्याला दिलं पाहिजे। तर हे तुम्ही माझं कितीही ओढलं तरी ते उलन तुटून येईल, पण पूर्ण रांगोळी काय निघणार नाही। आणि मी स्टिक पण बेस्टच यूज करते। येलो मेलटेकच्या स्टिक आहे। जर कोणाला पाहिजे असेल तर त्या ऑर्डर करू शकता तुम्ही दिलेल्या नंबरवर। आता हा कंप्लीट करून घेऊ। आता यानंतर रेड कलर घेऊन तो कंप्लीट करू। या प्रकारे जर तुम्ही नवीन असाल तर जेवढं तुमच्या याच्याने फास्ट उलन चिटकून होतंय तेवढाच ग्लू तुम्ही टाकणं गरजेचं आहे। कारण तुम्ही जर जास्त ग्लू सोडला आणि ते जर जादा वेळ लागला चिटकवण्यास तर तो ग्लू आहे तो गार होऊ शकतो आणि उलन त्याला चिटकणार नाही आणि तुमचा ग्लूही वाया जाईल। त्यामुळे जेवढं तुमच्या याच्याने शक्य असेल तेवढंच तुम्ही ट्राय करा। माझी प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी फास्ट करते, पण तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याच्याने होत नाही, पण प्रॅक्टिसने सर्व काही शक्य होतं। आता नेक्स्ट आपण मरून कलर घेऊया। आपण फेंट करून डार्क कलरकडे चाललेलो आहोत। आता हा कंप्लीट कलर करून घेऊ आणि बघू आपला फायनल लुक कसा येतोय। आता आपण मधला जो कलर आहे तो डार्क ग्रीन निवडूया। त्याने आपली जे फूल आहे ते उठून दिसेल। आता हे कंप्लीट करून झाल्यावर आपलं फूल तयार होईल। आणि नेक्स्ट आपल्याला सेम ॲज इट इज असंच दुसरं बनवायचं आहे, जेणेकरून आपल्याला दोन फुलं तयार झाल्यावर त्यापासून एक फूल समयासन तयार करता येईल। याचे असेच बऱ्या प्रकारचे यूजेस आहेत। तुम्ही असा फ्लावर बनवू शकता, त्यानंतर आपण पट्टीही बनवू शकतो त्यासाठीची जी बॉर्डरसाठी लागते ती। या प्रकारे आपण वेलकमसाठी ब्राईड वेलकम, न्यूबॉर्न वेलकम, त्यानंतर बॉर्डर आणि हे बघा हा फायनल लुक आपण जर क्रिएट केला तर खूपच छान याचा लुक तयार होतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।